सगळ्यांना जय हरी. संत ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. कारण आता स्वर्गीचा सुख सोहळा पाहण्यासाठी या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होतं आहे. त्याचबरोबर विदर्भातून अनेक पालख्यांचं प्रस्थान केव्हाच झालेलं आहे. त्याचबरोबर अगदी शेगावची गजानन महाराजांची दिंडी देखील आज परभणीतून पुढे निघून गेलेली आहे. पुढच्या प्रवासात ती आहे. त्याचबरोबर मुक्ताई नगरवरून संत मुक्ताबाईंची दिंडी देखील प्रस्थान होऊन बरेच दिवस झालेले आहेत. या दिंडीचा सर्वाधिक लांब पल्ला असतो. त्याचबरोबर 23 तारखेला संत जनाबाईंची दिंडी गंगाखेडवरून प्रस्थान करणार आहे. तर आज संत शिरोमणी वारकरी परंपरेचे भागवत धर्माचे संस्थापक संत नामदेव महाराजांची दिंडी हिंगोलीमध्ये आहे. तिचा रिंगण सोहळा आहे. अशा प्रकारे अनेक दिंड्या, जे विदर्भातल्या दिंड्या तर महिन्यांनी अगोदर प्रवासाला लागतात. खानदेशातल्या दिंड्या महिन्यांनी अगोदर प्रवासाला लागतात. अशा अनेक पालख्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत, काही होणार आहेत. आणि ह्या सगळ्या दिंड्या पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात येतील. चंद्रभागेत स्नान करतील आणि तो जो काही सगळ्या संतांनी उल्लेख केलेला आहे, तो स्वर्गीचा सुख सोहळा, इहलोकीचा सर्वाधिक मोठा आनंद सोहळा सगळेजण उपभोगतील. सगळ्यांच्याच वाट्याला तो दरवर्षी येत असतो. म्हणून याही वर्षी सगळ्या दिंड्या अगदी आनंद उत्सवात त्या पुढे प्रस्थानाला मार्गक्रमणाला लागलेल्या आहेत. तर विषय असा महत्वाचा आहे, की काय वारकरी परंपरा ही संत ज्ञानोबाराय, नामदेवरायांच्या काळापासून आहे, किती अगोदरपासून आहे? वारी आणि दिंडीचं महत्व कधीपासून आहे? याकडे जरा बारकाईने लक्ष दिलं तर नामदेवरायांच्या आई-वडिलांच्या अभंगांमध्ये संदर्भ असे मिळतात, की नामदेवरायांचे आई-वडील पंढरपूरला वारीला नियमित जात असत. ते वार्षिक वारी करत असत. या एकूण संदर्भावरून असं लक्षात येतं, की नामदेवरायांच्या, ज्ञानोबारायांच्या अगोदर विठ्ठल नावाचं दैवत होतं, पांडुरंग होता आणि पांडुरंगाची यात्रा भरायची, वारी व्हायची. ती वारी आणि यात्रा निश्चितच एवढी मोठी असली पाहिजे, की ज्यामुळे आजच्या हिंगोली जिल्ह्यातून एवढ्या लांबून पंढरपूरला लोक जात असत. म्हणजे ती काही छोट्या ग्रामदेवतेची पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली जत्रा निश्चितच नव्हती. ती महाराष्ट्राला माहिती असणारी किंवा फार लांबून लोक येतील म्हणजे कर्नाटक आणि आजच्या मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्याच्या भागातून एवढ्या लांबून लोक येतील, एवढी निश्चित ती मोठी वारी होती. म्हणूनच नामदेवरायांचे आई-वडील त्या वारीला गेले होते. म्हणजे एकूण काय, तर वारी परंपरा विठ्ठलाची, पांडुरंगाची पूर्वीपासूनच होती. या वारी परंपरेतल्या पांडुरंगाला, विठ्ठलाला अभंग निर्मितीचा पाया देऊन, अभंग निर्मितीचा पाया घालून नामदेवरायांनी सर्वाधिक उंचीवर तत्वज्ञानावर आणलं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, की नामदेवरायांनी पाया घातला. कारण नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घोषणा केली, की "पांडुरंगा, मी तुझे शतकोटी अभंग करेल आणि तुझी कीर्ती, तुझं गुणगान आणि लोकांचंही प्रबोधन मी शतकोटी अभंग निर्माण करून करणार आहे." अशी संत नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी नामदेवरायांचं संपूर्ण कुटुंब अभंग निर्मिती करायला लागलं. संत चोखोबारायांचं आणि नामदेवरायांचं असं एकमेव कुटुंब आहे, की ज्यांच्या कुटुंबातली सगळेच्या सगळेच कवी होते. म्हणून नामदेवरायांच्या कुटुंबात सगळे कवी बनले, सगळे अभंग निर्माण करायला लागले. पुढे संत गोरोबा काका आले, संत सावता महाराज आले, संत नरहरी महाराज आले, संत भोजलिंग काका आले, त्याचबरोबर संत चोखोबाराय, संत सोयराबाई, त्यांचे मेहुणे संत बंका महाराज, त्यांची बहीण संत निर्मळा आणि संत चोखोबाराय, सोयराबाईंचे सुपुत्र कर्ममेळा देखील अभंग निर्मिती करायला लागले. या संत मंडळामध्ये पुढे संत भोजलिंग काकांच्या सांगण्यावरून त्यांनी आळंदीवरून 4 भावंडांना नाम आणलं आणि नामदेवरायांची भेट घालून दिली. आणि मग या संत मंडळात योग परंपरेचे संत ज्ञानोबाराय सहभागी होतात, भक्ती परंपरा स्वीकारतात आणि मग इथं याती कुळ गेले हरपुणे श्रीरंगा वाचुनी नेणूक आहे किंवा याती कुळ वर्ण अवघीची गा करण असं म्हणायला लागले. आणि मग ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि संत मुक्ताबाई देखील या संत नामदेवरायांच्या संत मंडळात सहभागी झाले आणि त्यांनी अभंग निर्मितीला सुरुवात केली. तरी देखील शतकोटी अभंग निर्मितीचा पाया काही पूर्ण झाला नाही, संकल्प काही पूर्ण झाला नाही. पुढे एकनाथ महाराजांनी हा संकल्प पूर्ण करायचा प्रयत्न केला. त्याच्याही पुढे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांच्या स्वप्नात नामदेवरायांचा दृष्टांत झाला.
आणि मग तुकोबारायांनी देखील शतकोटी अभंग निर्मितीचा राहिलेला संकल्प पूर्ण केला असं म्हटलं जातं. अशा प्रकारे वारकरी परंपरेचे अभंग निर्मितीचे संकल्पक, कुशल संघटक, अभंग वृत्ताचे जनक संत नामदेवराय आहेत. नामदेवराय केवळ अभंग वृत्ताचे जनक नव्हे, तर आरती परंपरेचे, मराठीतल्या आरती परंपरेचे ते जनक आहेत. त्याचबरोबर चरित्र लेखन करणारे, प्रवास वर्णन करणारे, पत्रकारितेचे आद्यजनक देखील संत नामदेव महाराज आहेत. किंवा स्त्री संताला दीक्षा देणारे पहिले प्रमुख नामदेवराय आहेत. अशा अनेक पहिल्या-वहिल्या गोष्टीचे जनक नामदेवरायांना म्हटलं जातं. त्या नामदेवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून गुणकर्मावर वर्णधर्म मानून म्हणजे जन्मावर आधारलेली भेदभावाची नीती धुडकावून लावून, वर्णाश्रम धर्माचा भेदभाव धुडकावून लावून त्यांनी सगळ्यांना एकत्रित केलं. विशेषतः गावकुसाच्या बाहेरच्या अस्पृश्य मानलेल्यांना पहिल्यांदा एकत्रित करणारे, कडकडून मिठी मारणारे, चोखोबरायांना प्राणसखा म्हणणारे नामदेवराय होते. म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाचं प्रथम कार्य हाती घेणारे भारतातले पहिले सवर्ण संत आहेत. ज्या सवर्ण संतांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम हाती घेतलं. अस्पृश्यांनी अस्पृश्यांचे दयनीय अवस्था, भेदभाव तर मांडलाच, परंतु सवर्ण असणाऱ्या नामदेवरायांनी देखील या कार्याला पुढाकार घेतला. आणि म्हणून संत नामदेवरायांचं योगदान कालातीत अत्यंत ग्रेट, अत्यंत उंचीवरलं आहे. ज्याला काळाच्या मर्यादा आजही लागू शकलेल्या नाहीत. 750 वर्ष होऊन गेली, तरी नामदेवरायांचं कार्य हे विज्ञान युगातही योग्य ठरणारं आहे. विज्ञान युगातही ते कालसंगत आहे. अशा प्रकारचं नामदेवरायांचं हे योगदान आहे. म्हणून नामदेवरायांच्या अगोदर सुरू असणारी वारकरी परंपरा, तिला शिस्तीत बांधण्याचं काम, तिला तात्विक अधिष्ठान देण्याचं काम, त्या एकूण निशस्त्रधारी अहिंसावादी पांडुरंगाचं महत्व सांगायचं काम नामदेवरायांनी सुरू केलं. आणि मग नामदेवरायांनी प्रचारार्थ दिंड्या काढायला सुरुवात केली. आणि म्हणून पूर्वीलाही लोक यात्रेला जात होते, पण पालखी सोहळा आणि दिंडी निघतच होती याचा काही संदर्भ लागत नाही. हा पहिल्यांदा पालखी सोहळा, दिंडी सोहळा, प्रचाराचा मार्ग, प्रचारकीय सोहळा जो सुरू केला तो नामदेवरायांनी. नामदेवरायांनी पांडुरंगाची आरती लिहूनच त्याच्यात स्पष्टपणे नमूद केले की आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधुजन येती. आषाढी कार्तिकी अशा 2 वाऱ्या घालून नामदेवरायांनी पुढे या पांडुरंगाचं महत्व सांगण्यासाठी दक्षिण भारतात एक दौरा केला आणि उत्तर भारतात साधारणतः त्यांनी 2-4 दौरे केल्याचं म्हणता येतं. दक्षिण भारताच्या दौऱ्याबद्दल एकच नोंद सापडते. उत्तर भारतातल्या त्यांच्या पहिल्या दौऱ्यामध्ये संत ज्ञानोबाराय त्यांच्या सोबत होते आणि दुसऱ्या दौऱ्यात ते एकटेच गेले होते. ते घुमानपर्यंत गेले होते. म्हणून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब अशा भागात नामदेवरायांचं कार्य आजही उल्लेख केलेलं जातं. त्या संदर्भातले आजही पुरावे आपल्याला उपलब्ध होतात. म्हणून पहिल्या दौऱ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांच्या सोबत उत्तरेकडच्या दौऱ्यात सोबत आहेत. ते अनेक प्रश्न नामदेवरायांना रस्त्याने विचारतात. त्यांचा तात्विक चर्चा होते. तात्विक अगदी उंचीवरची त्यांची योग परंपरेची आणि भक्ती परंपरेची चर्चा होते. एका ठिकाणचा राजस्थानचा मिथकीय किस्सा असा आहे. हे जरी मिथक असलं तरी त्यातनं मात्र काही इतिहासाचा तथ्यांश आपल्या हाती लागतो. ते मिथक असं आहे की ती राजस्थानात विहीर आजही दाखवली जाते. तर राजस्थानातल्या विहिरीच्या कडेवर म्हणजे झाडाखाली नामदेवराय आणि ज्ञानोबाराय बसले होते. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले, "तहान लागलीये, पाण्याची काही व्यवस्था आहे का?" तेव्हा संत नामदेव महाराज म्हणाले, "अहो, विहीर आहे बाजूला आणि विहिरीत जाऊन तुम्ही पाणी पिऊ शकता, कारण तुम्ही योगी यांचे राजे, योग सामर्थ्य तुमच्यात आहे. तुम्ही त्या बाबतीत काही करू शकता." तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी विहिरीत डोकावून पाहिलं. पाणी अगदी तळाला होतं. त्यांनी पक्षाचं काय रूप घेतलं, तळाशी गेले, पाणी प्यायले, वर आले. नामदेवरायांना त्यांनी विचारलं, की "आता तुम्ही काय करणार? तुम्हाला तर योग सामर्थ्य जमत नाही." नामदेव म्हणाले, "आम्ही भक्ती परंपरेवर, भगवंतावर, पांडुरंगावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. गरज असेल तर विहीर भरेल." ती विहीर भरली. पुढे नामदेवराय म्हणाले, "गरज असेल तर ते पाणी ओठापर्यंत येईल." ते त्यांच्या पाणी ओठाला लागलं. इतकं ओसंडून व्हायला लागलं. आजही राजस्थानात पाण्याने भरलेली ती विहीर दाखवली जाते. पुढे नामदेवरायांनी उत्तर असं दिलं, की योग सामर्थ्यातून एकट्याचंच व्यक्तिगत भलं करता येतं. पण भक्ती सामर्थ्यात मात्र आनंदाचा मळा, तहानलेल्यांना पाण्याचा मळा सगळ्यांना खुला करता येतो. या भक्ती सामर्थ्याचा प्रभाव सगळ्यांवर असतो, सगळ्यांना त्याचा फायदा होतो. आणि म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांना शरण गेले ज्ञानोबाराय आणि त्यांनी भक्ती परंपरेचा मार्ग स्वीकारला आणि पुढे ते भक्ती मार्गाचा प्रचार करू लागले. अशा प्रकारे संत नामदेवरायांच्या संत मंडळात योग परंपरेतून, नाथ परंपरेतून
ज्ञानेश्वर महाराज आले. तर शैव परंपरेतून संत सेना महाराज किंवा संत नरहरी महाराज आल्याचं आपल्याला सांगता येतं. संत नरहरी महाराज कट्टर शैव उपासक होते. ते त्यांचा एक प्रसंग सांगितला जातो, की एका भक्ताला पांडुरंगाला चांदीचा करदुडा अर्पण करायचा होता. मग तो भक्त म्हणाला, "तुम्हीच आता आज करदुडा तयार केलाय, तर तुम्हीच तो अर्पण करा." तो कमरेला बांधायला धागा म्हणून चांदीचा करदोडा घेऊन संत नरहरी महाराज गेले. डोळ्याला पट्टी बांधून, "मी काही बाकीच्या वैष्णवांच्या देवांना बघणारही नाही. मी शैव उपासक आहे." या भावनेने त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि पांडुरंगाच्या कमरेला ते चांदीचा करदोडा बांधत होते. तेव्हा पांडुरंगाची कंबर त्यांना शिवलिंगासारखी दिसली आणि मग त्यांना साक्षात्कार झाला, की अ, वैष्णव आणि शैव एकच असतात, भेदभाव करू नये आणि मग ते भक्ती मार्गात आले. अशा प्रकारे विविध संप्रदायाच्या, विविध पंथ प्रवाहांच्या लोकांना नामदेवरायांनी वारकरी परंपरेत आणलं आणि भागवत धर्माचा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. भागवत धर्म म्हणजे समतेचा धर्म, भेदभाव न करणारा धर्म, एकोप्याचा, जाती-अंताचा असा तो धर्म आहे. आणि म्हणून या धर्माला पुढचं तात्विक सर्वाधिक मोठं अधिष्ठान देणारे म्हणून ज्यांचं नाव घ्यावं लागतं, ते जगद्गुरू जगतवंद्य तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणाले, "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे." कुणाचाही द्वेष केला जाऊ नये, कुणाच्याही बद्दल टिंगल-टिवाळी करू नये, कुणाच्याही प्रती आपल्या मनातून काया वाचा मनाने भेदभाव होऊ नये, अशी भूमिका तुकोबारायांनी घेतली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, "आमच्या वारकरी परंपरेत सगळेच आहेत." आणि मग असं म्हणताना त्यांनी एका मोठ्या लांबलचक अभंगामध्ये सगळ्यांचे कबीरांचे कबीर लतीफ मोमीन सेना नावी जाण विष्णुदासा. कबीर, लतीफ, मोमीन या मुस्लिम संतांचे उल्लेख केले. एका ठिकाणी तर ते म्हणाले, "सज्जन कसा या विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे." आमचा पांडुरंग भेदभाव करत नाही. तो सज्जन कसायला देखील मांस विकू लागतो. अशा प्रकारचं विधान तुकोबारायांनी केलेलं आहे. आणि म्हणून वारकरी परंपरा ही अत्यंत विश्वव्यापक असलेली परंपरा आहे. या परंपरेत तुम्हाला महानुभाव, लिंगायत, वारकरी, शैव, शाक्त, त्यानंतर ख्रिश्चन, मुस्लिम सगळे तुम्हाला दिसतात. आजही मुस्लिम संतांची नावं तुम्हाला सांगावी तेवढी कमीच आहेत. शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदेकरांची तर पालखी आता पंढरपूरकडं येते. किंवा आज कीर्तन करणाऱ्यांमध्ये भारुड सम्राट हमीद महाराजांचं किंवा कीर्तनकार कबीर महाराजांचं, जलाल महाराजांचं नाव घेता येईल. त्यामुळे वारकरी परंपरा ही सगळ्यांना सामावून घेणारी आहे. ती कुणाची टिपिकल मक्तेदारी नाही. ती ब्राह्मणवाद्यांची तर नाहीच. वैदिकांची, सनातन्यांची तर ती मक्तेदारी बिलकुलच नाही. ती सगळ्यांसाठी आहे. या वारकरी परंपरेनं बौद्धांना, बौद्ध तत्वज्ञानाला देखील सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे एक दिंडी भिक्षू वर्गाची, भंतेजी वर्गाची देखील पंढरपूरला दिंडी येते. म्हणजे बौद्ध येतात. कोकण किनारपट्टीचे, आजरा भागातले ख्रिश्चनही या वारकरी परंपरेत सहभागी होतात. त्यानंतर महानुभावांचे लोकही अनेक येतात. त्याचबरोबर वास्कर परंपरा जी आहे ती लिंगायत घराण्यातून आलेली आहे. त्यामुळे लिंगायत देखील आज अनेक लिंगायत पंढरपूरला येतात. एवढंच काय, मन्मथ स्वामी देखील पंढरपूरला आले होते. पंढरपूरच्या वारकऱ्यांनीच लिंगायतांचे महान आचार्य मन्मथ स्वामींना जगद्गुरू ही पदवी दिली होती. ज्यांचं बीड जिल्ह्यात कपिलधारा हे अत्यंत नावाजलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि म्हणून ही परंपरा सांगायचं तात्पर्य काय? तर सर्वव्यापक आहे, विश्वव्यापक आहे, विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी आहे. म्हणून या परंपरेला कोणी एकांगी करण्याचा प्रयत्न करू नये. तिला जातबंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नये. तिला धर्मबंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नये किंवा आमचीच मक्तेदारी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये आणि ते कदापि होणार नाही. हे प्रथमच उदाहरण आहे का, की कोणीतरी शस्त्र घेऊन वारीत घुसतंय, कुणीतरी वारीला बदनाम करायला घुसतंय, असं नाही. असं वेळोवेळी झालेलं आहे. पण तरीही सोज्वळ, प्रेमळ, नितळ स्वभावाच्या वारकऱ्यांनी ही संकट अगदी तारून नेलेली आहेत. या संकटांना त्यांनी पायबंद घातलेला आहे. त्यामुळे वारीचं ब्राह्मणीकरण होणार नाही, होऊ शकणार नाही. ही वारी नामदेवरायांच्या अगोदरपासूनची साधारणतः 800-900 वर्षापासूनची वारी आहे. आणि या वारीला अनेक राजे महाराजांच्या कालखंडातून ही वारी गेली. मोगलांचे कालखंड या वारीनं बघितले. शिवरायांचा कालखंड या वारीनं बघितला. संभाजी महाराजांचा कालखंड या वारीनं पाहिला. पुढे निजामशाही बघितली हैदराबाद स्टेटच्या लोकांनी. त्यामुळे वारी वारी ही अनेक राज्यातून, अनेक जिल्ह्यातून, अनेक भौगोलिक परिस्थितीतून, भागातून जाताना अनेक राजे महाराजांच्या राजवटी, सरंजामदारांच्या राजवटी पाहिल्या. पुण्यातली पेशवाई सुद्धा अनेक संतांनी पाहिली. पुण्यातल्या पेशवाईच्या काळात तर तुकोबारायांचा अभंग घेऊन कीर्तन करण्यावर बंदी होती. इतक्या भयान कालखंडातही काही कोणी संतांचं महत्व आणि वारी परंपरेला कमी करू शकलेलं नाही. त्यामुळे कोणी 4-2 लोकांनी गालबोट लावायचा प्रयत्न केला.
मुठभर लोकांनी वारीला काय बदनाम करायचा प्रयत्न केला, तरी ते कदापि होणं शक्य नाही. ही वारी लोकमनाचा ठाव घेणारी आहे. लोकमनावर अधिराज्य गाजवणारी आहे. भाषेचं आदान-प्रदान करणारी आहे. एकमेकांचे दुःखाश्रू पुसण्यासाठी लोक येतात. एकमेकांच्या ताटात जेवतात. जात, धर्म, पंथ न विचारता ते एकमेकांना घास भरवतात. आनंदाच्या फुगड्या खेळतात. त्यामुळे या वारीमध्ये डी कास्ट, डी क्लास, डी जेंडर होता येतं. म्हणजे फुगडीच्या मैदानात उतरलं, की समोरून पुरुष येवो नाहीतर स्त्री, हात धरायचा एक आणि एक हात कमरेवर ठेवायचा आणि फुगडी घालायची. लिंग भेदभाव विसरून फुगडी घालायला शिकवणारी वारकरी परंपरा आहे. त्यामुळे या वारकरी परंपरेत शुद्ध सात्विक भाव घेऊन गेलं तरच तुम्हाला संतांचं दर्शन होतं, विठ्ठलाचं दर्शन होतं. अन्यथा खुसपटं घेऊन गेलात, विषारी बुद्धी घेऊन गेलात, जात, धर्म, पंथ, संप्रदायाचा चष्मा लावून गेलात, जातीभेदाचा किंवा धर्मांधतेचा चष्मा लावून गेलात, तर तुम्हाला ना वारकरी समजून घेता येईल, ना विठ्ठल समजून घेता येईल. तुम्हाला विठ्ठल आणि वारी, वारकरी समजून घ्यायचे असतील, तर नितळ, स्वच्छ, सोज्वळ प्रेमाच्या भावनेनं जावं लागतं. या वारीत स्त्री आणि पुरुष कुणीही असो, लहान आणि मोठा कुणी असो, सगळ्यांना माऊली म्हटलं जातं. माऊली ही उपाधी आईसाठीची असते. खेड्यापाड्यात माय माऊली आपण शब्द वापरतो. आईसाठी, स्त्रियांच्यासाठी ही उपाधी आहे. इतकी स्त्रीवादी उपाधी, इतकी सोज्वळ करुणेची, प्रेमाची आईची उपाधी वारीत प्रत्येकाला वापरली जाते. लहान लेकरालाही माऊली म्हटलं जातं. वृद्ध व्यक्तीलाही माऊली म्हटलं जातं. त्यामुळे ही वारी ना अत्यंत बंधुभावाची, सलोख्याची, प्रेमाची आहे. या वारीमध्ये कुणी 4-2 घुसले म्हणजे लगेच सगळ्या वारीचं ब्राह्मणीकरण होईल असं मला वाटत नाही किंवा मी हे मानायला तयार नाही. त्यामुळे वारीमध्ये येणारे लाखो करोडो लोक आहेत. लाखो करोडो लोकांचं स्वतःचं एक चरित्र आहे. जे चरित्र समतेचं, बंधुभावाचं, एकोप्याचं, सलोख्याचं आहे. त्यात हे मुठभर लोक त्या लाखो करोडो लोकांना कसं काय घडवू शकतील, बदलवू शकतील आणि म्हणून घाबरण्याचं या मुठभर लोकांना भीक घालण्याचं काही कारण नाही. आपण आपल्या भावनेनं ज्या संतांनी दिलेला मार्ग आहे त्यावरून चाललं पाहिजे. आधुनिक भारताच्या कालखंडात गाडगे महाराज, तुकडोजी महाराज याच मार्गावरून चालत होते. त्यांनी ब्राह्मणवाद्यांना, प्रतिक्रियावाद्यांना प्रतिक्रिया न देता त्यांनी त्यांचं अखंड जे काम आहे समतेचं, बंधुभावाचं, एकोप्याचं ते केलं. ते काम आपणही करायला हवं. तो संतांचा विचार जो आहे तो आपणही तळागाळात सांगायला हवा. संतांचा विचार हा लोकबोलीला, मराठीला प्राधान्य देणार आहे. ब्राह्मणी कर्मकांडाला आणि त्यांच्या संस्कृतच्या अवडंबराला नाकारणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी रसिके अक्षर मिळावे. म्हणून मराठीला, इथल्या मायबोलीला प्राधान्य देणारी ही वारी आहे. ही वारी भेदभाव न करणारी आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणणारी आहे. किंवा यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, तारावया पार भव सिंधू, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडणारी म्हणजे अहंभाव नष्ट करायला लावणारी, अहंकाराचं मर्दन करायला लावणारी ही वारी आहे. त्यामुळे संतांची शिकवण आपण आचरणात आणली, की आपल्याला आपोआप मार्ग दिसू लागतो. जो मार्ग अगदी निर्गुण निराकार चराचराच्या भक्तीचा आहे. संतांनी सांगितलेलं आहे, की अनेक तीर्थक्षेत्रांना जाऊन वेळ वाया घालवण्यात, पैसा खर्च करण्यात, कर्मकांड करण्यात काही अर्थ नाही. संत म्हणाले, करायची तर एकच वारी करा. पंढरीची वारी आहे माझी घरी, आनिक न करी तीर्थव्रत. इतर तीर्थव्रत करायची काही गरज नाही. किंवा ज्याला कुणाला वारी घडत नाही त्यांनी ठाईचं बैसोनी करा एकचित्त. एका जागी बसून, एकत्रित बसून भगवंताचं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे. किंवा ज्याच्या घरी आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा करावी. माय बापे केवळ काशी, तेनेन जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हरिधरी नारायण, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. ज्यांच्याकडे मायबाप आहेत ती देवाचं स्वरूप आहेत, म्हणून देवाची स्वरूप मानून आई वडिलांचीच पूजा करावी, त्यांचं सेवा करावी असं संतांनी सांगितलेले. त्यामुळे इतका साधा, सरळ, सोपा भक्ती मार्ग जगाच्या पाठीवर नाही. जगाच्या पाठीवर माणुसकीनं, करुणेनं ओतप्रोत भरलेला धर्म किंवा हा संप्रदाय तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर असा संप्रदाय सापडणार नाही. म्हणून हा माणुसकीचा, बंधुभावाचा आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. या संप्रदायाने सासरवासी स्त्रियांचं सुद्धा चित्रण करून त्यांना सामावून घेतलेलं आहे. पंढरपूर हे माहेर वाटतं अशी भूमिका संतांनी घेतली. त्यामुळे कागा सासूरवासी मज केले भगवंता म्हणणारी स्त्री वारीला जेव्हा निघते तेव्हा ती कंबर खुसून मुक्त आनंदाने निघते. वारीमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी बीबीसी माझानं स्त्रियांची मुलाखत घेतली. त्यात एक स्त्री म्हणते, आम्ही वर्षभर संसाराचा गाडा ओढून कंटाळलेलो असतो. आम्ही प्रचंड परेशान असतो.
सगळ्यांना जेवायला बाहेर असलं तरी घरचा एक माणूस जेवायचा राहिला तरी आम्हाला तेवढ्याचसाठी चूल पेटवावी लागते. सगळा स्वयंपाक करावा लागतो. आमची वर्षभर कधीही चूल बंद नसतेच, सगळं आम्ही करतो. पण वारीमध्ये मात्र काहीही काम नाही, काही स्वयंपाक नाही, काही नाही. कुठे 4 तांबे पाणी अंगावर घ्या आणि पुढे चला. फुगड्या खेळा, अभंग म्हणा. त्यामुळे आम्हाला हे स्वातंत्र्य आहे असं स्त्रीने स्पष्ट उल्लेख केलाय. त्यामुळे वारी ही स्त्रियांच्यासाठी मोक्षदायी आहे, स्वातंत्र्य देणारी आहे. पितृसत्ताक, पुरुष वर्चस्ववादी समाज व्यवस्थेत, घोषा पडद्यात स्त्रियांना दामून ठेवणाऱ्या समाज व्यवस्थेत, वारी ही स्त्रियांच्यासाठी उसंत आहे. एक श्वास मोकळा घेण्याची वारी आहे. आणि पुरोगाम्यांच्या घरामध्ये तरी काय आहे, डोंबल्याचं वेगळेपण असतं. तिथेही स्त्रिया वर्षभर डांबलेल्याच असतात. पुरोगाम्यांच्या घरातल्या स्त्रियांच्याही ढाळजेला पडदाच असतो किंवा किचन रूमला पडदाच असतो. 4 पुरुषात येऊन तिला मत मांडता येत नाही. सगळ्यांच्या समक्ष सोफ्यावर बसून तिला बोलता येत नाही. अशी पुरोगामी असो नाहीतर प्रतिगामी सगळीकडे स्त्रियांचं शोषण आहे, पीडन आहे, दमन आहे. अशा काळात संत वारीतून स्त्रियांना स्वातंत्र्य देतात. ही अत्यंत क्रांतिकारी आणि मोठी घटना आहे. केवळ संत त्या स्त्रीला कुठेतरी कोपऱ्यात बसून वारीत घेऊन जात नाही, तर तिला अभंग म्हणू देतात. तिला टाळ गळ्यात घेऊ देतात. तिला फुगडी खेळू देतात. तिला भारुड म्हणू देतात. हे सगळं तुम्ही चित्र वारीमध्ये बघू शकता. त्यामुळे वारी ही लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि वैचारिक लोकांपासून साध्या भोळ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. ती स्त्रीवादी आहे. ती वर्गीय भाव सुद्धा दाखवणारी आहे. म्हणजे ती डाव्यांना देखील आवडेल अशी आहे. ती आंबेडकरवाद्यांना आवडेल अशी आहे. ती प्रतिगाम्यांनाही मोहित करणारी आहे आणि ती पुरोगाम्यांनाही आवडणारी आहे. त्यामुळे वारीमध्ये तुम्हाला वैचारिक लोकांच्या पासून साध्या भोळ्यांपर्यंत सगळे दिसतात. एकीकडे मळकट-कळकट कपडे घातलेले, साधे भोळे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेले, कपाळावर भला मोठा अबीर लावलेले, फाटक्या सदऱ्यातली माणसं तुम्हाला रस्त्याने दिसतील. चेहऱ्यावर करुणा ओसंडत असलेली, गरिबी असलेली, एक दयनीय अवस्था असलेली माणसंही तुम्हाला दिसतील वारीमध्ये. आणि एकीकडे तुम्हाला वैचारिक, साहित्यिक, सांप्रदायिक लोक दिसतील. प्रचंड पाठांतर असणारी लोक दिसतील. प्रचंड भाषेवर कमांड असणारी लोक दिसतील. अशी बघा ही वारी सगळ्यांना सामावून घेणारी आहे. सगळ्यांना आपलंसं वाटणारी आहे. म्हणून हा विठोबा सगळ्यांचा आहे. हे संत सगळ्यांचे आहेत. आणि म्हणून संतांनी गेल्या 750 वर्ष प्रचंड महाराष्ट्राच्या लोकमनावर प्रचंड मोठा प्रभाव टाकलेला आहे. जो प्रभाव कुणालाही मिटवता आलेला नाही. आणि ब्राह्मणवादी छावणी काय आता सक्रिय झाली काय? अहो ती देखील गेले 750 वर्ष झालं या संतांना मिटवायला बसलेली आहे. त्यांना संतांचं ब्राह्मणीकरण, वैदिकीकरण करायचं ते अजूनही करता आलेलं नाही. म्हणजे बुद्धाचा विचार बुद्धाच्याच भूमीत नामशेष करण्यात आला. बुद्धाला स्वतःच्या भूमीतून परागंदा करण्यात आलं. कोणी केलं? ब्राह्मणवाद्यांनी, वैदिक धर्मीयांनी. ज्या वैदिकांनी, ज्या ब्राह्मणवाद्यांनी बुद्धाला स्वतःच्या भूमीतून परागंदा केलं, त्या बुद्धाचा विचार नामदेव तुकोबारायांनी पुनर्जीवित केला आणि बुद्धाचा विचार संपवणाऱ्यांशी दोणाचे 4 हात केले. वैदिकांना धुतलं. एखादा सदरा वाळत घालावा त्याप्रमाणे दोरावर वाळत घातलं आणि महाराष्ट्रात कधीही वैदिक विचार वर येऊ दिला नाही. तो आजही आलेला नाही. कधीही ब्राह्मणवाद्यांचा, वैदिकांचा विचार त्यांनी डोक्यावर येऊ दिला नाही. त्याला तोंड काढून दिलं. इतकं मोठेपण वारकरी परंपरेचे. बुद्धाला पुनरुज्जीवित करणारं पहिलं जे राष्ट्र आहे, राज्य आहे. म्हणजे बुद्धाचा विचार भारतातून नामशेष झाला होता. पण आधुनिक भारतात बुद्धाला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय जर कोणत्या राज्याला जात असेल, तर ते महाराष्ट्राला जातं. म्हणून इतका मोठा त्याचं कारण आहे, कारण इथं संतांचा विचार या कानाकडून त्या कानाकडे, या तोंडाकडून त्या तोंडाकडे, या गावाकडून त्या गावाकडे सतत चालत आला होता. इथली भजनं कधीही बंद पडली नाही. इथल्या पारावरचे अखंड हरिनाम सोहळे आणि पंचपदी कधीही बंद पडली नाही. त्यामुळे बुद्ध भूमिगत मार्गाने जिवंत राहिले. नामदेवराय म्हणाले होते, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णवया मात नामा म्हणे. तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई म्हणाल्या, बौद्ध अवतारी तुकोबा शरीरी प्रगटला. म्हणजे पांडुरंगच बुद्धाचं रूपाने तुकोबारायांच्या रूपाने पांडुरंगच प्रगटलेला आहे. अशा प्रकारे बहिणाबाई असतील किंवा नामदेवराय असतील किंवा अनेक संतांनी बुद्धाचा विचार महाराष्ट्रात जिवंत ठेवला. आणि म्हणून अशा प्रकारे हा सर्वव्यापी विचार आहे. 4-2 टवाळक्या खोर लोकांच्याने तो काही नष्ट होणार नाही. महाराष्ट्रातली एक वैचारिक, विवेकवादी, लेखक, साहित्यिकांची परंपरा देखील जिवंत आहे. ज्यांनी खरे तुकोबाराय जनतेत ठेवलेले आहे. खरे नामदेवरायांवर साहित्य निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून या साहित्य निर्मितीतून, वैचारिक कीर्तनांमधून तुकोबाराय आजही, नामदेवराय आजही जनतेमध्ये घेऊन जाणारा एक मोठा वर्ग सतर्क आहे, सजग आहे. आपण आपलं काम करावं. आपण विधायक मार्गाचं काम करावं. प्रतिक्रियावादी, ब्राह्मणवाद्यांना डिवचणारं किंवा शोषक शासकांना
कागाळ्या कुचाळक्या करणारं काम करण्याऐवजी गेल्या अलीकडच्या काळात आपण तेच केलेलं आहे. त्यामुळे चळवळी संपल्या. त्यामुळे ब्राह्मणी वृत्ती वाढत गेली आणि चळवळींची शकले उडाली, वाताहत झाली. हे होऊ द्यायचं नसेल तर विधायक काम करावं. वारीचं डॉक्युमेंटेशन करावं, वारीतल्या अनुभवांवर लिखाण करावं, वारीतल्या लोकांच्या मुलाखती घ्याव्यात, स्त्रीवादी अभंग गोळा करावेत, स्त्रियांच्या मुलाखती घ्याव्यात. असं विधायक कार्य लेखक, साहित्यिक, संशोधकांनी आणि बहुजन शासक च्या ग्रुपच्या सगळ्या बहुजन संघटक ग्रुपच्या लोकांनी करायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणून वारीबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. संतांचा विचार सांगावा तेवढा कमीच आहे. आपण आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. आज ही संत चळवळ, वारी परंपरा आचरणात आणण्याची वेळ आलेली आहे. या वारी परंपरेने जे हृदयातला माणुसकी भाव निर्माण केला, जागृत ठेवला, तो आपण सांगायची वेळ आली. विशेषतः पुरोगामी चळवळीत ही माणुसकी सांगण्याची फार नितांत गरज निर्माण झाली आहे. कारण तुसडेपणा, इतरांना तुच्छ लेखणं, इतरांच्या कागाळ्या कुचाळक्या करणं हे आपल्याकडे भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे सलोख्याचा भाव, प्रेमाचा भाव, माणुसकीची वृत्ती आणि हृदयातला माणूसपणा आपण सांगायला पाहिजे की नाही? तुकोबारायांचा एक अभंग फार चांगला आहे. कोणता अभंग आहे? आमची कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती. नफ्या तोट्याचा न विचार करणारी प्रीती असावी. हे चळवळीवाल्यांना सांगायची फार गरज निर्माण झाली आहे. सतत नफ्या तोट्याचा विचार करणे, मला काय मिळेल, माझा काय फायदा होईल, राज्यकर्त्यांच्या पाठीमागे गोंडा घोळणे, राज्यकर्त्यांना आवडतील अशी कृती करणे, भ्रष्ट राज्यकर्त्यांचं ग्लोरिफिकेशन करणे, भ्रष्ट राज्यकर्त्यांची तारीफ करणे, पाय चाटणे हे सध्याला सुरू आहे. त्यामुळे एकीकडे वारी परंपरा आणि संत चळवळ मागे राहते. संतांचा तत्वज्ञानाला गालबोट लागतं. म्हणून नफ्या तोट्याचा विचार न करणारी प्रीती आम्हाला हवी. आणि लाभावीन प्रीती जर कोणी करणार असेल तर ते आमची लोक आहेत. त्यांना आपण कडकडून मिठी मारली पाहिजे. त्यांना आलिंगन दिलं पाहिजे. आणि लाभावीन प्रीती करणाऱ्यांचीच एक समूह बनवावा, संघटन बनवावं असं मला वाटतं. नफ्या तोट्याच्या विचारातून कुठलीही चळवळ पुढे जाणार नाही. नफ्या तोट्याच्या विचारातून काही काम पुढे जाणार नाही. म्हणून उत्तम संघटन जर कोणी शिकवलं असेल तर ते पहिल्यांदा बुद्धांनी, दुसऱ्यांदा नामदेवरायांनी आणि तिसऱ्यांदा माननीय मान्यवर कांशीरामजी यांनी. म्हणून उत्तम संघटक ज्याला व्हायचे त्यांनी बुद्ध, नामदेवराय आणि कांशीरामजी नक्कीच अभ्यासले पाहिजेत. त्याचं वाचन केलं पाहिजे. म्हणून उत्तम संघटक म्हणून नामदेवरायांकडे पाहताना असा एक तरी जाती जमातीचा माणूस आपल्या संत मंडळात घ्यायचा त्यांनी ठेवला होता का? सगळ्या जाती धर्म पंथाच्या माणसांना त्यांनी स्थान दिलं. माळी समाजातून संत सावता महाराज नामदेवरायांपेक्षा वयाने मोठे होते, त्यांना स्थान दिलं. कुंभार जातीतून गोरोबा काका होते. सोनार जातीतून नरहरी महाराज होते. पांचाळ सुतार जातीतून भोजलिंग काका होते. वाळीत टाकलेल्या किंवा ब्राह्मण ज्यांना चांडाळ म्हणायला बसले होते, अशा ब्राह्मण जातीतून ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं एकूण कुटुंब होतं. एवढंच काय, अस्पृश्याच्या महार जातीतून, तत्कालीन महार जातीतून, म्हणजे आजच्या बौद्ध समाजात म्हणायला काही हरकत नाही, असे चोखोबराय आणि त्यांचं एकूण कुटुंब होतं. त्याचबरोबर संत कान्होपात्रा या काय वेशीची मुलगी म्हटल्या गेलेल्या आहेत. अशा सगळ्या खोदू, पिंजारी, दादू वगैरे, म्हणजे तृतीयपंथी समाजातून सुद्धा अनेक संत आहेत, मुस्लिम समाजात नाही. असं हे मोठे पण नामदेवरायांचे सगळ्या जात धर्म पंथ समाजातल्या लोकांना पहिल्यांदा संघटित केलं मध्ययुगीन भारताच्या कालखंडात, तर ते संत नामदेव महाराजांनी. आणि म्हणून आज चळवळीने नामदेव महाराजांवर विचार करण्याची वेळ आहे. त्यांच्यावर अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. जातीयंताची भूमिका घेणाऱ्या नामदेवरायांना पुन्हा चळवळीच्या कार्यक्षेत्रात आणलं पाहिजे, विचाराच्या अभ्यासाच्या कार्यक्षेत्रात आणलं पाहिजे. त्यांचा विचार आपण सगळ्यांना पुन्हा पुन्हा समजून सांगितला पाहिजे. त्यांच्या अभंगांना आजच्या चळवळीची सूत्र बनवली पाहिजेत. जी सूत्र जनतेत जातील, जनतेला जोडतील आणि जनतेला विवेकवादी, वैचारिक, तर्कनिष्ठ बनवतील. म्हणजे आपल्या संतांनी तर देवालाही प्रश्न केलेले. नामदेव महाराज म्हणाले, पतित पावन म्हणून आलो तुझी या दारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. झेंगट घेऊन हाती दवंडी पेटवीत तिन्ही डोकी. सांगेल देवा तू पतित पावन नव्हेसी, तू मोठा घातकी. देवालाही खडसावून प्रश्न विचारण्याची परंपरा नामदेवरायांनी निर्माण केली. जनाबाई सुद्धा म्हणाल्या की तुझा दरबार धुंद झाला, तू बळीराजाला पाताळात घातलंस. तुकोबाराय सुद्धा म्हणाले, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते करस्यान कवने नाही केले ते. बळी सर्वस्व उदार, जेने उभारीला करुणी कहर तू पाताळी घातला. आमचा बळीराजा एवढा उदार, ग्रेट, उन्नत होता, तू कहर केलास, निष्ठुर आहेस, तू निर्गुण आहेस देवा, बळीराजाला तू पाताळात का घातलंस? अशा प्रकारे संतांनी खडसावून देवाला प्रश्न विचारले. तर्काची परंपरा जिवंत केली. बळीराजाची बाजू घेतली आणि जे चांगले त्याला संत चांगलं म्हणाले आणि जे चुकते त्याला चूक म्हणायची धाडस
महाराष्ट्रात संतांनी ठेवलं. ते धाडस, ती दानत सध्याला लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी नितांत गरज आहे. आपले लोक घाबरतात, साधं लाईक करायला भितात, साधी पोस्ट टाकायला भितात. अशा काळात नामदेवरायांसारखा अत्यंत बंडखोर, विद्रोही संत जनतेच्या समोर आणणं गरजेचं वाटू लागतं. तुकोबारायांसारखा माणूस म्हणजे आमचा गाथा बुडवला तरी चालेल, पण आम्ही तत्वांसमोर मान झुकवणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुकोबारायांनी आयुष्यभर बंड केलं. स्वतःच्या अभंगाच्या गाथ्याचं त्यांना बलिदान द्यावं लागलं. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढाई काही सोडली नाही. अशा प्रकारे ज्यांनी इथल्या व्यवस्थेच्या समोर मान तुकवली नाही, ज्यांनी लढणं बेहत्तर समजलं, परंतु कुणाची हुजरेगिरी, लाचारी केली नाही, ज्यांनी पाखंडावर खंडनच केलं, असे नामदेव तुकोबाराय महाराष्ट्राला अत्यंत वंदनीय प्रेरणा आहेत. हे आज आपण लोकांना सांगितलं पाहिजे. जनतेत घेऊन गेलं पाहिजे आणि जनतेला हा विचार आपण सांगितला पाहिजे. म्हणून वारकरी संतांचा विचार जसा भक्तिभावाचा आहे, तसा तो क्रांतिकारी आहे. लोकांना उन्नत बनवणार आहे, लोकांना विज्ञानवादी बनवणार आहे, लोकांना वैचारिक बनवणार आहे, लोकांच्या मनामनांची आधुनिक अंगाने जडणघडण करणार आहे. तो अंधश्रद्धेवर पाखंडावर प्रहार करणार आहे. तो विचार संविधानवादी आहे. मी नेहमी सांगत आलोय, ही संविधानाची कलमं आणि संतांची अभंग जोडून पाहिली, तर ती सारखीच दिसतात. तुकोबाराय म्हणाले होते, "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर." हे तुकोबारायांचा अभंग तुम्हाला आर्टिकल 15 मध्ये बघता येईल. जात, धर्म, वंश, संप्रदाय, पंथ, लिंग यावरून भेदभाव करू नये, असं म्हणणारं आर्टिकल 15 तुकोबारायांनी एका अभंगाच्या रूपाने दिलंय. त्यामुळे संतांचे अभंग आणि संविधानाचा आत्मा एकच आहे. संविधानाच्या आत्म्यात आपल्याला संत दिसतात. एकूण संविधानाचा जो गाभा आहे, तो सगळ्या संतांचा आहे. संत रविदास महाराज म्हणाले होते, "ऐसा चाहू राजमय, जहा सबन को मिले अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रे प्रसन्न." मला एक अशी आदर्श राज्य व्यवस्था हवी, जिच्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील, आनंदाने एकत्रित बसतील, एकत्रित उठतील. अशा लोकशाही राज्याची संकल्पना रविदास महाराजांनी ठेवली होती आणि ती पूर्ण केली बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने. म्हणून संतांचा विचार हा लोकशाहीवादी आहे, तो काही कालबाह्य नाहीये. संतांचा विचार हा संविधानवादी आहे, तो काही कालबाह्य नाहीये. म्हणून हा संतांचा विचार आपण जिवंत ठेवला पाहिजे. संतांचा विचार जनतेत घेऊन गेलं पाहिजे. इतका आधुनिक व्यापक विचार म्हणजे खरं तर आपण 5-10 वर्षापूर्वी बोललो, तर ते स्टेटमेंट कालबाह्य व्हायची वेळ येते. इथं मात्र 750 वर्षापूर्वी नामदेवराय, 300-400 वर्षापूर्वी तुकोबाराय जे बोलले ते आज सगळं संविधानवादी दिसतं, कालसंगत दिसतं. इतकं ते व्यापक आणि उन्नत आहे. म्हणून संतांना आपण घराघरात घेऊन जाऊया. त्यांचा विचार जनतेला सांगूया. किमान 4-2 अभंग तरी आपण पाठ करूया. लोकांना त्या अभंगाचा अर्थ सांगायचा प्रयत्न करूया. ज्यांना ज्यांना हे बोलणं माझं पटतंय, त्या सगळ्यांनी एकदा गाथा अभ्यासावी. आपल्या आजूबाजूच्यांना उन्नत, विकसित करायचा प्रयत्न करावा. विवेकवादी बनवण्याचा प्रयत्न करावा. जात, धर्म, पंथा, संप्रदायाच्या पलीकडचा माणूस बनवण्याचा विचार सांगण्याचा प्रयत्न करावा आपण. आपण सगळे जर सतर्क झालो तर कोणाच्या बापाची बिशाद आहे या संप्रदायाला गालबोट लावायची. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक तरी अभंग जो माणुसकीचा आहे तो इतरांना सांगूया. एक तरी अभंग जोडण्यासाठी लोकांना वापरूया. एक तरी अभंग आपण सगळ्यांना समतेसाठी जनतेत घेऊन जाऊया. म्हणून तुकोबारायांच्या भाष्यात "पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा." त्यामुळे खरा खोटा तुम्ही निवाडा करावा. तुम्हीच काय खरं काय खोटं हे ठरवावं, अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि वारीच्या संदर्भात ही जी मला सेवा करण्याची संधी आपल्या चॅनलने दिली त्याबद्दल मी तुमच्या चॅनलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, सदस्यांचा मनापासून आभारी आहे. सगळ्यांना वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हरी, जय भारत.